दाखवली जात आहेत। शोभायात्रे कोल्हापूरच्या शोभायात्रेची ही दृश्य आहेत। साहसी खेळांची प्रात्यक्षिकं दाखवली जात आहेत। कोल्हापूरचा गडी हा रांगडा गडी असतो आणि या रांगड्या गड्यांकडनं रांगडी प्रात्यक्षिकं दाखवली जात आहेत। मुळातच ज्यावेळेला साहसी खेळ दाखवले जातात तेव्हा प्रात्यक्षिकांमध्ये पुरुषांचा समावेश असतो, मात्र या साहसी खेळाच्या प्रात्यक्षिकामध्ये मुलींचा देखील समावेश आहे। लहान मुली दिसतायत। मुलांनी आपल्या डोक्यावर नारळ ठेवलेला आहे, मुलींनी हातामध्ये पकडलेला आहे। अत्यंत साहसी मात्र तितकाच धोकादायक असा खेळ आहे, कारण की ज्या पट्ट्यानं म्हणा हा नारळ तोडण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याचा वार जर चुकला तर मोठा अपघात होऊ शकतो। मात्र हे सगळेच चिमुरडे लहान मुलं लहान मुली न भीता यांनी ही साहसी खेळांची प्रात्यक्षिकं सादर केलेली आहेत। आता तलवारबाजीची प्रात्यक्षिकं आपल्या समोर सुरू आहेत। युद्धामध्ये पारंगत असताना तलवारबाजी कशी करावी किंवा तलवारबाजीची प्रात्यक्षिकं याचे धडे ही मुलं आपल्याला देताना दिसत आहेत। तर आपण पाहतो कोल्हापुरातल्या गुढीपाडव्या निमित्त निघालेल्या शोभायात्रेतली ही साहसी खेळांची प्रात्यक्षिकं। राज्यभरातल्या विविध शोभायात्रांची दृश्य आपण अशीच पाहत राहणार आहोत। तो कोल्हापुरातली ही साहसी खेळांची प्रात्यक्षिकं। मगाशी मुलींनी आपल्या हातावरती डोक्यावरती नारळ ठेवलेले होते, आत्ताही तसाच काहीसा प्रकार दिसतोय। आत्ताही त्यांच्या चेहऱ्यावरती हातामध्ये या गोष्टी होत्या। जो नारळ मगाशी फोडलेला होता त्या नारळाचे तुकडे याच्यातनं केलेले आहेत। अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडनं। ज्ञानेश्वर, कोल्हापुरातला शोभायात्रा किंबहुना कोल्हापुरातला गुढीपाडवा उत्सव हा तर उत्साहात साजरा होतानाच दिसतोय, त्यातच हास्यजत्रेच्या कलाकारांनी या शोभायात्रेला चार चांद लावलेले आहेत। मात्र जी आता प्रात्यक्षिकं होत आहेत त्या प्रात्यक्षिकांमध्ये मुलींचा देखील समावेश आहे, ही एक आगळी वेगळी गोष्ट म्हणावी लागेल। कोल्हापूर म्हणून ओळखलं जातं आणि रांगड्या कोल्हापूरची ही मर्दानी खेळाची कला जी आहे ती आपल्याला या दृश्यामधून पाहायला मिळते। विशेषतः मुलींनी ही कला या ठिकाणी जोपासल्याचं पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं ही आत्मसंरक्षणासाठी कला आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। युद्धकला म्हणून त्याची ओळख आहे ती आहे आणि याचबरोबर आता अलीकडच्या काळामध्ये जो नाशिक ढोल आणि पारंपरिक जे ढोल वादन पथक असतं त्याचं सुद्धा या ठिकाणी प्रात्यक्षिकं आपल्याला होताना पाहायला मिळतात। एक
चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण आहे ते कोल्हापूरमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि मालिकेच्या कलाकारांनी सुद्धा यामध्ये उपस्थिती लावल्यामुळे या शोभायात्रेला आणखीनच आहे ते 4 चांद लागले गेलेले आहेत। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरकर सुद्धा आता गुढीपाडव्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी कुठेही मागे पडताना या ठिकाणी दिसून येत नाहीत आणि ही रॅली जी आहे ती सध्या महात्मा रोडकर रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याच ठिकाणी अंबाबाई मंदिर आहे आणि अंबाबाई मंदिराला या ठिकाणी अभिवादन करून ही रॅली आहे ती पुढे मार्गात होणार आहे। विशेष म्हणजे या रॅलीचं एक वेगळं रूप म्हणजे शिक्षणासाठीची ही रॅली आहे ती तिची थीम घेऊन ही सगळे आयोजकांनी त्याचं आयोजन केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शिक्षणाचा प्रसार करताना ही रॅली सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि आगळी वेगळा संदेश देणार ही रॅली म्हणून त्याकडे पाहिलं जाते आणि प्रचंड असा उत्साह आणि आबालवृद्ध सुद्धा आता या रॅलीमध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळते। ढोल ताशांच्या गजरामध्ये आहे ते प्रत्येकाला थिरकू वाढते आणि अनेकांची पावलं सुद्धा या गजरामध्ये आहे ती थिरकताना पाहायला मिळते आणि एकूणच या अनेकांची पावलं आता थिरकू लागलेली आहेत। जितक्या आनंदाने उत्साहाने नववर्षाचं स्वागत केलं जातंय तितक्याच साहसानं सुद्धा नववर्षाचं स्वागत केलं जातंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कोल्हापुरातली ही दृश्य पाहिल्यानंतर राज्यभरातली ही दृश्य आपण अशीच पाहत राहणार आहोत। यापुढे सुद्धा वेगवेगळ्या भागातल्या शोभायात्रांची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। मात्र तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।